AI नोकऱ्या खातील अशा पद्धतीने जी काही चर्चा असते, मी त्याला अफवा नाही म्हणणार कारण मला एक्झॅक्ट माहिती नाही, तेच जाणून घ्यायचं तुमच्याकडून. कितपत वास्तव आहे याच्यात? AI म्हणजे काय सर? AI कुणाला रिप्लेस करतो? जे टास्क रिपिटेटिव्ह आहेत. येस. तर रिपिटेटिव्ह टास्क कुठले असतात? की समजा मी आज ChatGPTला प्रॉम्प्ट दिली, तर ChatGPTने मला कंटेंट दिलं. तर असं प्रॉम्प्ट मी दिवसभरात 1000 वेळा पण देऊ शकतो, बरोबर? हा झाला रिपिटेटिव्ह टास्क. बरोबर. किंवा म्हणजे टेक्स्ट टू ऑडिओ कन्व्हर्जन किंवा ऑडिओ टू टेक्स्ट कन्व्हर्जन हा पण रिपिटेटिव्ह टास्क झाला. हा ऑटोमॅट होणारच. पण जे टास्क जनरेटिव्ह आहेत, क्रिएटिव्ह आहेत, तिथून काहीतरी क्रिएट करायचे, ते नाही होऊ शकत. जसं की फॉर एक्झाम्पल, आता समजा आपण पॉडकास्ट शूट करतो, बरोबर सर? याच्यामध्ये आपण 2 व्यक्ती काहीतरी इन्फॉर्मेशन देतोय, डिलिव्हर करतोय, राईट? राईट. आपल्याऐवजी जर हीच इन्फॉर्मेशन एखाद्या बॉटने दिली, AI जनरेटेड व्हिडिओने दिली, कदाचित ती लोकांना आवडणार नाही. बरोबर. काही ठिकाणी जसं की वास्तविकता जी आहे तर ती खूप गरजेची आहे. त्याच्यामध्ये जे जॉब्स ऑडिओवरती चालतात, म्हणजे आपल्या आवाजावरती चालतात सपोर्टचे, ते कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. त्यानंतर क्वालिटी अनालिस्टचे जॉब आहेत, ते रिप्लेस होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेव्हलपमेंटचे जॉब आहेत, ते कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. कारण आता समजा एखादा डेव्हलपर आहे, तर तो 8 तास काम करतो. त्याला एखादं AI टूल माहिती पडलं, की ज्याच्यामुळे SQL क्वेरी तो लिहू शकतो, ठीक आहे? यामुळे फार तर फार काय होईल? त्याचा अर्धा तास, 1 तास टाईम वाचेल. बरोबर. म्हणजे काय, तू लगेच कंपनीला हे जाऊन नाही सांगणार, की माझा 1 तास वाचला, मला दुसरं काम द्या. तोच वेळ तो बरोबर. कुटुंबासोबत स्पेंड करेल, एक बरोबर. क्वालिटी लाईफ जगेल, बरोबर? सो त्यामुळे AI लोकांना हेल्प करतोय, तो रिप्लेस नाही करत आहे.